Reverse biasing condition means P terminal to N material, N terminal to P material. एक्झॅक्टली अपोजिट टू फॉरवर्ड बायसिंग. फॉरवर्ड बायसिंग मध्ये होल्स आणि इलेक्ट्रॉन रिपेल होतात अदर साइडला. बिकॉज ऑफ दॅट डिप्लिशन रिजन रिड्युसेस. ॲट वन पर्टिक्युलर व्होल्टेज डिप्लिशन रिजन व्हॅनिशेस. दिस इज फॉरवर्ड बायसिंग कंडिशन. इन रिव्हर्स बायस कंडिशन द बॅटरी टर्मिनल्स आर रिव्हर्स्ड. कनेक्शन हे उलटे केलेले आहे. बरोबर. सो इन रिव्हर्स बायसिंग, see this negative terminal is there which is connected to P material. So you know that negative terminal and holes which are positively charged, या दोघांमध्ये काय होईल? अट्रॅक्शन. बिकॉज वी नो अपोजिट चार्ज अट्रॅक्ट्स. मग हे जे काही होल्स आहे हे कुठे अट्रॅक्ट होतील? निगेटिव्ह टर्मिनलला. दीज इलेक्ट्रॉन्स विच आर निगेटिव्हली चार्ज आर कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल. Hence, these electrons will be attracted towards positive terminal of battery. ह्या कंडिशन मध्ये इलेक्ट्रॉन्स आणि होल्स हे जंक्शन कडे मूव्ह होत होते. बघा एरो बघा, जंक्शन कडे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स मूव्ह होत होते. हिअर इलेक्ट्रॉन्स विल बी मूव्हिंग टुवर्ड्स P टर्मिनल, होल्स आर मूव्हिंग टुवर्ड्स N टर्मिनल. म्हणजे इलेक्ट्रॉन्स आणि होल्सची मुवमेंट ही आता ह्या कंडिशनच्या अपोजिट आहे. इकडे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स जंक्शनकडे जात होते. हिअर इलेक्ट्रॉन्स अँड होल्स आर मुव्हिंग अवे फ्रॉम जंक्शन. इलेक्ट्रॉन्स अँड होल्स आर मुव्हिंग अवे फ्रॉम जंक्शन. मग याच्यामुळे काय होणार? सी, होल्स आर मुव्हिंग, इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग. ॲज यू इन्क्रीज व्होल्टेज, हा जो काही रिजन आहे डिप्लिशन रिजनच्या शेजारचा रिजन, इथे पण सिलिकॉन ॲटम्स आहे. अशा पद्धतीने हे दुसरे सिलिकॉन ॲटम, हे सिलिकॉन ॲटम पण काय करतील? व्होल्टेज वाढल्यामुळे होल गिव्ह अप करतील. होलला गिव्ह अप केल्यामुळे काय होईल? बघा, इथे एक होल गिव्ह अप होईल आणि इथे पण निगेटिव्ह चार्ज क्रिएट होईल. कारण की होलला गिव्ह अप केलं. इथे पण निगेटिव्ह चार्ज क्रिएट होईल. atoms present over here will give up electrons, so it becomes positive charge. So here in case of forward biasing, depletion region is shrinking. कारण की ऍब्झॉर्प्शन होतंय, होल आणि इलेक्ट्रॉनचं ऍब्झॉर्प्शन होतंय. सो डिप्लिशन रिजन इज श्रिंकिंग and at particular point it is vanishing. Here electrons and holes are emitted. absorb नाही होते, emit करतायत. कारण की होल आणि इलेक्ट्रॉन अपोजिट डायरेक्शनला जात आहेत. सो इलेक्ट्रॉन्स अँड होल्स आर emitted. सो न्यूली चार्ज ॲटम क्रिएट होत आहे. नवीन ॲटम्स ज्यांच्यावर चार्ज आहे तो क्रिएट होतोय. करेक्ट का? कारण की हे रिव्हर्स व्होल्टेज वाढवल्यामुळे होल्स इकडे जाणार, इलेक्ट्रॉन्स इकडे जाणार. होल आणि इलेक्ट्रॉन संपले की नवीन इलेक्ट्रॉन्स क्रिएट होतील, नवीन चार्ज क्रिएट होईल ॲटमचा. सो बिकॉज ऑफ दॅट दिस डिप्लिशन रिजन इज इन्क्रीज्ड. बघा, हा डिप्लिशन रिजन काय वाढलाय. पहिले छोटा होता, आता तो मोठा झाला. सो इट इज सिमिलर टू द स्ट्रेचिंग ऑफ रबर. आपला जो रबर बँड आहे तो तुम्ही स्ट्रेच केला, तशा पद्धतीने डिप्लिशन रिजन वाढतोय. बरोबर. सो व्हेरी फ्यू होल्स अँड व्हेरी फ्यू इलेक्ट्रॉन्स आर देअर विच आर मुव्हिंग. बघा, इथे बॅटरी जी आहे, बॅटरीचा सिम्बॉल बघा कसा काढलाय मी. जशा दोन बॅटरी सिरीजमध्ये कनेक्ट केल्या अशा पद्धतीने सिम्बॉल ड्रॉ केलाय. करेक्ट. सो बॅटरी व्होल्टेज रिव्हर्स केसमध्ये वाढलंय. रिव्हर्स का म्हणतोय आपण? कारण की कनेक्शन बघा P2N N2P आहे. दिस कनेक्शन्स आर रिव्हर्स्ड. ओके. सो द डिप्लिशन रिजन विड्थ इनिशियली केवढी होती? एकदम कमी, अशी सिंगल लाईन ऑफ निगेटिव्ह, सिंगल लाईन ऑफ पॉझिटिव्ह. हिअर डिप्लिशन रिजन विड्थ इज इन्क्रीज्ड. जसं जसं व्होल्टेज वाढणार तसं तसं डिप्लिशन रिजन हे वाढत जाणार.
पण हे कधीपर्यंत होतं? काहीतरी त्याला लिमिट पाहिजे ना. जसं रबर आपण स्ट्रेच करतो, ऍट पर्टिक्युलर पॉइंट रबर ब्रेक होतं. सिमिलरली हे पण डिप्लिशन रिजन हा काय होणार आहे? डिप्लिशन रिजन इज स्ट्रेच होतोय. आणि फॉरवर्ड बायसिंग मध्ये डिप्लिशन रिजन काय होतोय? श्रिंक होतोय, श्रिंक. हिअर डिप्लिशन रिजन इज स्ट्रेच्ड. मग हे कधीपर्यंत होणार? ऍट पर्टिक्युलर व्होल्टेज. जसं इथे ठराविक व्होल्टेजला डिप्लिशन रिजन 0 होतो, ऍट पर्टिक्युलर व्होल्टेज डिप्लिशन रिजन हा ब्रेक होणार. ब्रेक, इथे ब्रेक होणार आणि इकडचे होल्स, इकडे नवीन होल क्रिएट होतील, ते इकडे अट्रॅक्ट होतील आणि इकडे नवीन इलेक्ट्रॉन तयार होतील, ते इकडे अट्रॅक्ट करतील. सो दिस कंडिशन इज नोन ॲज ब्रेकडाऊन कंडिशन. ब्रेकडाऊन होतो, डायोड ब्रेकडाऊन होतो आणि त्यातून लार्ज करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. लार्ज करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. सो दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज ब्रेकडाऊन कंडिशन. जसं इथे हे कट ऑफ व्होल्टेज आहे, तसं इथे ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं. ब्रेकडाऊन व्होल्टेजला त्यातून लार्ज करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. इथे इथे कट ऑफ व्होल्टेजला करंट फ्लो व्हायला सुरुवात होते, इथे ब्रेकडाऊन व्होल्टेजला करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. इफ यू सी द ग्राफ, बघा इथे आपण पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय करतोय. सो इथे व्होल्टेज काय असणार आहे? पॉझिटिव्ह. आणि करंट पण पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये फ्लो होतोय, म्हणून करंट पण पॉझिटिव्ह आहे. सो दिस ग्राफ इज इन फर्स्ट क्वाड्रंट. जसं ग्राफला 4 क्वाड्रंट असतात ना, 4 क्वाड्रंट, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 4 क्वाड्रंट असतात ना, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. तसा हा ग्राफ फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. जोपर्यंत डिप्लिशन रिजन व्हॅनिश होत नाही तोपर्यंत करंट फ्लो काय आहे? 0. आणि एका पर्टिक्युलर व्होल्टेजला त्यातून करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. करेक्ट. सो दिस इज द फॉरवर्ड VI कॅरेक्टरिस्टिक्स. दिस इज कॉल्ड फॉरवर्ड VI कॅरेक्टरिस्टिक. फॉरवर्ड VI कॅरेक्टरिस्टिक, VI काय म्हणता? कारण की व्होल्टेज आणि करंटचा ग्राफ येतो, म्हणून VI कॅरेक्टरिस्टिक म्हणतात. फॉरवर्ड VI कॅरेक्टरिस्टिक, दिस इज कॉल्ड ॲज अ फॉरवर्ड VI कॅरेक्टरिस्टिक ऑफ डायोड. आणि हे जे व्होल्टेज आहे, ज्यावेळेस त्यातून करंट फ्लोला सुरुवात होते तेव्हा त्याला म्हणतात कट ऑफ व्होल्टेज. या व्होल्टेजला म्हणतात कट ऑफ व्होल्टेज. त्यानंतर जसं जसं व्होल्टेज इन्क्रीज होईल तसं तसा करंट वाढत चालेल, त्यातून करंट वाढत चालेल. इन दिस कॉन्फिगरेशन बघा, व्होल्टेज इज रिव्हर्स. हा बोला. केलं. सो दिस व्होल्टेज इज रिव्हर्स, म्हणून हे व्होल्टेज पण निगेटिव्ह आहे. आणि करंट इकडे बघा, इकडे करंट कसा फ्लो होतोय? टुवर्ड्स जंक्शन. इकडे करंट फ्लो होतोय अवे फ्रॉम जंक्शन. सो करंट अँड व्होल्टेज बोथ आर मायनस. म्हणून इथे ग्राफ जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इथे जो ग्राफ आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. थर्ड क्वाड्रंट म्हणजे इथे. सो इनिशियली हे होल्स आणि इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, म्हणून लोअर व्होल्टेजला त्यातून मिनिमम करंट फ्लो होतो. मिनिमम. जसं इथे ठराविक व्होल्टेज नंतर करंट फ्लो व्हायला सुरुवात होते, ज्याला कट ऑफ व्होल्टेज म्हणतात, तसं इथे पण ब्रेकडाऊन व्होल्टेज नंतर त्यातून खूप सारा करंट फ्लो होतो असा. आणि दॅट व्होल्टेज इज नोन ॲज ब्रेकडाऊन व्होल्टेज, VBR. दॅट व्होल्टेज इज नोन ॲज ब्रेकडाऊन व्होल्टेज. Here the current is in milliampere, 10⁻⁻3. Here the current is in microampere. The current is in microampere. तर ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्यातून खूप सारा करंट फ्लो होतो. पण तुम्ही म्हणाल ब्रेकडाऊन झाल्यावर करंट फ्लो होतो, चांगली गोष्ट आहे. रॉंग. ब्रेकडाऊन झाल्यानंतर डायोड हा खराब होतो आणि तो डायोड फेकून द्यावा लागतो. नवीन टाकल्याशिवाय सर्किट चालत नाही. जसं आपण म्हणतो चार्जर खराब झालं तर बऱ्याच वेळेस चार्जरमध्ये जो काही डायोड असतो, मोबाईल चार्जरमध्ये जो डायोड असतो तो खराब होतो. मग ते डायोड रिप्लेस करावं लागतात, मग ते चालू होतं. ठीक आहे. मग रिव्हर्स व्होल्टेजमध्ये
ब्रेकडाऊन झालं की खूप सारा करंट त्यातून फ्लो होतो. जसं आपण म्हणतो शॉर्ट सर्किट झालं तशाच पद्धतीने ब्रेकडाऊन होतं आणि डायोड हा जळून जातो. ओके, सो दिस इज रिव्हर्स बायसिंग ऑफ डायोड. इज इट क्लिअर? फॉरवर्ड बायसिंग अँड रिव्हर्स बायसिंग. ओके.